खेड तालुक्यात वराळे गावातील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या भागातील अखेरचा कार्यक्रम ठरला। याच कार्यक्रमात अजित पवारांनी आपल्या भाषणात लोकांना राजकारण लय वंगाळ, राजकारणात पडू नका असा सल्ला दिला होता। हा सल्ला त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा राज्यभर व्हायरल झाला आहे। अजित पवार यांनी नुकताच चाकणजवळील वराळे येथे जाहीर सभेत लोकांना सल्ला दिला होता की राजकारण लय वंगाळ आहे, जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका, धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा असा सल्ला अजितदादांनी दिला होता। पुढे बोलताना म्हणाले होते, काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हौस होते, बायकोला उभं करा, तू निवडणूक लढ, असं करू नका। पैसे संपले की काय करणार, दोन हाताला चुना लावून ठोठो करणार, त्याचा काही उपयोग नाही। साधू संतांनीही आपल्याला तेच सांगितले असल्याचे अजितदादा खेड तालुक्यात आल्यानंतर म्हणाले होते। दादांनी आयुष्य नीट जगा असा सल्ला दिला होता। दादांच्या निधनानंतर खेड तालुक्यात येऊन दिलेला तो सल्ला राज्यभर चर्चेत आला आहे। काय उपयोग नाही रे राजकारण, लय वंगाळ, आता काय सांगायचं। तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा। मी पुन्हा पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय। हे सगळं एआयचा वापर उत्पादकता वाढवण्यासाठी आणि बाजारपेठेत जगाच्या त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्वीकारला पाहिजे।